कोकण ग्राम विकास मंडल द्वारा और आयोजक नगर सेवक सीताराम राणे के मार्गदर्शन में शिवाई नगर उन्नति गार्डन मैदान में स्वर्गीय अजीत पवार महोत्सव नगरी में आयोजित मालवनी महोत्सव में भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने बुधवार की शाम उपस्थिति दी। इस मौके पर उप महापौर कृष्णा पाटिल, आयोजक नगर सेवक सीताराम राणे, भाजपा जिला अध्यक्ष संदीप लेले, गट नेता मुकेश मुकाशी, वरिष्ठ नगर सेवक भरत चौहान, नारायण पवार, मनोहर डुमरे, विकास पाटिल, पूर्व सरपंच संतोष राणे आदि मान्यवरों की उपस्थिति रही। इस मौके पर रविंद्र चौहान ने मौजूद लोगों को संबोधित किया। कोकण की पारंपरिक कोकणी खाद्य संस्कृति, किसानों द्वारा खेती के उत्पादन और सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन सीताराम राणे के द्वारा विगत 27 वर्षों से आयोजित किया जा रहा है, जिसमें उन्होंने सीताराम राणे की प्रशंसा की। खाद्य संस्कृति व कला संस्कृति के साथ कोकण के विविध मसाले, आचार, आम उत्पादन, काजू, उसी प्रकार पारंपरिक पदार्थ की वर्ष भर को मिलना शहरवासियों को ऐसे महोत्सव में दिखाई देता है। एक प्रकार से रोजगार का बड़ा मौका कोकण महोत्सव के जरिए मिलता है। कोकण के किसानों द्वारा खेत में उगाया गया वस्तु व पारंपरिक मालवनी खाद्य पदार्थ की भेंट देकर रविंद्र चौहान का सत्कार किया गया। सुन ना एक मिनट ना वो सर हमें माइक करना सर नीचे करो ना सातत्याने एखादा विशेष करून कोकणातील कार्यक्रम आज कोकण विकास मंडळाच्या 27 देखील कोकणातले आहात, काय नेमक्या भावना आहेत, काय प्रतिक्रिया? कोकण ग्राम विकास मंडळ गेली 27 वर्ष ठाणे जिल्ह्यामध्ये असणारा हा सीताराम राणे यांचा कोकण महोत्सव हा साजरा केला जातो। खरं तर एवढी वर्ष सातत्याने मालवणी महोत्सव साजरा करणारे मला वाटतं सीताराम राणे हे एकमेव असतील असं मला वाटतं। कोकणातील खाद्य संस्कृती असेल किंवा कला संस्कृती जपण्यासाठी हा उपक्रम सुरू केला। खरं तर कोकणातील असणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना सुद्धा एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवी महोत्सवामध्ये होतं। त्यामुळे एक चांगला असा उपक्रम की जो त्यांनी 27 वर्षा अगोदर सुरू केला आणि त्यामध्ये त्यांचं सातत्य आहे, म्हणून सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं पण मनपूर्वक धन्यवाद। सर, भिवंडीमध्ये वेगळे समीकरण पाहायला मिळते, भाजप काँग्रेस एकत्र येताना पाहायला मिळते। प्रदेशाध्यक्ष धन्यवाद। सर, इम्तियाज जलील मोहन भागवतांना असं म्हणतात की त्यांची विचारधारा ही अजमल कसाबासारखी आहे। सर, इम्तियाज जलील असं म्हणतात नहीं देंगे। शेवटचा दिवस आहे, बुधवार आहे। 2 दिवस खवय्यांना हॉटेलला थोडासा आराम होता। आज परत गर्दी सुरू होईल। आज आमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये गेले 10 दिवस ज्या काही स्पर्धा होत्या, कांबळी स्पर्धा आणि याच्या स्पर्धा सुटल्या तर बाकीच्या सगळ्या, त्याच्यामध्ये पैठणी आहे, आमच्या रीलच्या स्पर्धा आहेत, या सगळ्या स्पर्धांचा आज बक्षीस समारंभ होईल 8:30 ते 9:30च्या दरम्यान आहे। आणि त्यानंतर आरती करून आमच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी सुरुवात होईल। गेले 11 दिवस, आज 11वा दिवस, गेले 11 दिवस लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या महोत्सवाला दिला। माननीय आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर
मतदारसंघाचे आमदार डावखरे साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. त्यानंतर बऱ्याच ठाणे शहरातल्या शिवसेना BJP महायुतीच्या जवळपास 70% नगरसेवकांनी या कार्यक्रमाला भेट दिली. त्यानंतर मंत्री महोदयांपैकी माननीय नितेशजी राणे, आज माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, थोड्या वेळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येण्याची शक्यता आहे. अशा सगळ्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली. बरेचसे वेगवेगळे विषयाचे तज्ज्ञ लोक आहेत, आपल्या सरकारातले अधिकारी आहेत, यांनी सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून भेट दिली आणि लोकांचा चांगल्या प्रतिसादामध्ये 11 दिवस मालवणी महोत्सव उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे साजरा झाला. सर, दरवर्षीप्रमाणे तुमच्या मालवणी महोत्सवाला उत्तरोत्तर विलक्षणाची गर्दी दिसते आहे. किती लाख करोडाची आता उलाढाल झालेली आहे आतापर्यंत? मी पहिल्या दिवसात सांगितलं होतं की दरवर्षी 10 ते 15 करोडची उलाढाल या 10-11 दिवसामध्ये या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून होते आणि आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांच्या खिशात दलाला विना एजंटशिवाय थेट पैसा जातो आणि हे केलेली चळवळ आम्ही 27 वर्षापूर्वी सुरू केलेली चळवळ एक आता चांगल्या प्रकारे त्याला ग्रीप पकडले असं मी म्हणेन. सर, फक्त कोकणातलेच नाहीत, इतर प्रांतातले आणि जातीभरचे लोक सुद्धा याला भेट देतात. नाही, या मालवणी महोत्सवाला कोकणातलेच लोक भेट देतात असं नाही की वेगवेगळ्या राज्यातले लोक वेगवेगळ्या भाषा बोलणारे या उत्सवाला भेट देतात. मालवणी लोक भेट देत असताना काही भाग नाही. मालवणी लोक कमी भेट देतात किंवा खरेदी करतात कारण नेहमी त्यांच्याकडे घरात विकणारा सामान आहे. पण इतर लोक जे आहेत कोकणाच्या व्यतिरिक्त ते लोक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात. विशेष म्हणजे आमच्या खवय्यगिरीसाठी आमचा मालवणी महोत्सव आणि वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे सगळ्या जाती धर्माचे राज्याचे लोक या मालवणी महोत्सवात सहभागी होतात. अंदाजे किती लोकांनी इथे व्हिजिट दिली असेल आतापर्यंत? एवढे दर दिवस 4 ते 5 हजार लोक या महोत्सवाला भेट देतात. म्हणजे 11 दिवसाचा ॲव्हरेज काढला तर 50,000 लोकांनी या महोत्सवाला आतापर्यंत भेट दिली. 27 वर्षांमध्ये आपण आता नगरसेवकही झाला, कसं वाटतं पहिल्यांदा नगरसेवक म्हणून या हे करता सामोरे जातात? 27 वर्ष करतोय, 26 वर्ष हे 27व्या वर्ष करतोय. नगरसेवक झाल्यामुळे फार काही मोठा फरक पडला आहे अशातला काही भाग नाही. पण हा महोत्सव मी कार्यकर्ता म्हणून सुरू केला आणि नगरसेवकापेक्षा कार्यकर्ता म्हणूनच काम करायला आपल्याला जास्त आवडेल. कारण नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, हे कधीतरी कार्यकर्तेच असतात आणि कार्यकर्त्यांच ते करतात. त्याच्यापैकी मी एक कार्यकर्ता आहे असं मी समजतो. काल नितेश राणे साहेबांनी सांगितलं कोकण भवनासाठी मागणी 100% काल नितेश राणे साहेबांनी सांगितलं आहे आणि केळकर साहेबांना पण सांगितलेलं आहे. पण आम्ही ही मागणी करणार आहोत महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे, मुंबईच्या महापौरांकडे केली आहे. तशीच ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही मागणी करू. नुसती मागणी नाही तर आम्ही कोकण भवन कोकणासाठी ठाण्यामध्ये मिळण्यासाठी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. 100%. धन्यवाद.